मित्रहो, हल्ली महिला आणि मुलींच्या मध्ये मासिक पाळीच्या संबंधित असणाऱ्या समस्यांचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय। बऱ्याच महिला मुलींची तक्रार असते की डॉक्टर आमची मासिक पाळी नियमित येत नाही, व्यवस्थित येत नाही। कधी 15-20 दिवसालाच येते, कधी 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने येत नाही। कधी खूप जास्त अंगावरून रक्तस्राव जातो, कधी अजिबातच जात नाही किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जातो। मासिक पाळीच्या दिवसामध्ये आम्हाला दिवसभर झोपून राहावं लागतं, इतक्या वेदना, इतकं पोटदुखी होते, कंबरदुखी होते, हातापायाला गोळे येतात, मन कशामध्ये लागत नाही, दिवसभराचं काम कुठलंही करू वाटत नाही, उत्साह मनामध्ये राहत नाही, अंगावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाठी जातात। अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या मासिक पाळीच्या संबंधित महिलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी नेमकं काय करायचंय, या समस्या आपल्या कशामुळे वाढतात, अशा कुठल्या चुका मासिक पाळी दरम्यान महिला मुली करतात ज्याचा परिणाम म्हणून या सगळ्या समस्या त्यांना उद्भवतात। आपल्या हातून कळत नकळत ह्या चुका होत असतात, परंतु आपल्याला त्या लक्षात येत नसतात। याची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि मी खात्रीशीरपणे तुम्हाला 100% सांगतो की जर तुम्ही ह्या 10-11 चुका मासिक पाळीमध्ये जर टाळल्या तर तुमच्या मासिक पाळीचा त्रास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही औषध गोळीशिवाय नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का, मुद्दा मुद्दा समजून घ्या। कारण मासिक पाळी म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असतील यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। तुम्ही म्हणाल आता पुरुषांचा संबंध काय आहे डॉक्टर? कारण असं आहे की मासिक पाळीच्या मधूनच आपला जन्म झालेला आहे। पुरुष असेल किंवा स्त्री असेल, आपल्या सगळ्यांचा जन्म मासिक पाळीमुळे झालाय। स्त्रीला स्त्रीत्व येतं ते म्हणजे मासिक पाळीमुळेच। मासिक पाळी जर एखाद्या स्त्रीला येत नसली असती, आली नाही, तर तिला स्त्रीत्व राहणार नाही, अर्थात तिला गर्भधारणा होणार नाही। म्हणून स्त्रीला स्त्रीत्व देणारी ही पवित्र अशी मासिक पाळी आहे, जिला आपण अपवित्र किंवा काही लोक विटाळ समजतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि म्हणूनच लहानपण, गरोदरपण आणि म्हातारपण या 3 अवस्था सोडल्या तर बाकीच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये महिलांना दर महिन्याला मासिक पाळीच्या त्रासाला सहन करावं लागतं। आणि हा त्रास त्यांचा सुसह्य व्हावा, त्यांच्या वेदना कमी व्हाव्या, त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य, प्रजनन आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी आपल्या चॅनलवरती आजपर्यंत बरेच व्हिडिओ बनवले। परंतु या सगळ्या समस्यांच्या मागे असणाऱ्या ज्या चुका आहेत त्या कुठल्या असू शकतात आणि त्या दुरुस्त कशा करायच्या, त्या चुकांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर कशा प्रकारे होऊ शकतात, हे सगळं महिला आणि मुलींनी समजून घ्यायचंय। आणि यासोबत जर तुम्ही पुरुष असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे। कारण आपल्या घरामध्ये बायको असते, मुली असतात आपल्या, किंवा आई असते किंवा बहीण असते, या सगळ्यांच्या मासिक पाळीला आपल्याला सुसह्य करण्यासाठी, त्यांना आपली मदत व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ बघा, ही माझी तुम्हाला देखील पुरुष मंडळींना, मुलांना, तरुण मुलांना देखील विनंती आहे। मित्र हो, अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं, तर स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये गर्भ राहण्यासाठी केलेली जी तयारी असते, ती तयारी जर त्या स्त्रीला गर्भ नाही राहिला, गरोदर नाही राहिली, तर ती सगळी तयारी रक्तस्रावाच्या माध्यमातून 1 महिन्याच्या काठी बाहेर काढून टाकली जाते आणि पुन्हा ती तयारी केली जाते। अशा प्रकारे हे चक्र अविरत सुरू असतं जोपर्यंत तिचं प्रजनन वय आहे तोपर्यंत। म्हणजे साधारण मुलगी वयात आल्यानंतर 12-13 वर्षापासून जी ही मासिक पाळी सुरू होते, तर साधारण 45, 50, 55 वर्ष वयापर्यंत ही मासिक पाळी दर महिन्याला येत असते। आणि बहुतांशी महिला, साधारण 90-95% महिला मासिक पाळीच्या दरम्यान काही चुका करतात। त्या चुका कुठल्या आहेत? सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान चुकीचा आहार घेणं। आता चुकीचा आहार म्हणजे काय? असा आहार ज्याच्यामुळे मासिक पाळीच्या वेदना, मासिक पाळीच्या समस्या वाढणं। आता असा कुठला आहार आहे, असे कुठले पदार्थ आहेत जे आपण मासिक पाळीमध्ये वर्ज्य केले पाहिजेत, आणि असे कुठले पदार्थ आहेत जे मासिक पाळीमध्ये आपण आवर्जून खाल्ले पाहिजे, जेणेकरून आपली मासिक पाळी सुसह्य होईल, वेदना कमी होतील आणि एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहील। सगळ्यात सुरुवातीला पाहूया कुठले पदार्थ खाऊ नये। तर त्यामध्ये थंड पदार्थ, फ्रीज मधलं पाणी, कुठलेही कोल्ड ड्रिंक्स असेल, आईस्क्रीम असेल, याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो, रक्ताभिसरण मंदावतं, मांसपेशी अंकुचन पावतात, रक्तवाहिन्या अंकुचन पावतात। चा परिणाम म्हणून रक्त जे मोकळेपणानं बाहेर पडायचंय गर्भाशयामधून मासिक पाळी दरम्यान, ते कुठेतरी आखडून ठेवलं जातं, मोकळेपणानं ते बाहेर टाकलं जात नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या वेदना ह्या जास्त वाढू शकतात। गर्भाशयाच्या मांसपेशीमध्ये आखड येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला हे
थंड पदार्थ, थंड पेय आवर्जून वर्ज्य करायचे आहेत। यासोबतच जास्तीचे तळलेले पदार्थ, पॉकेट बंद, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड याचा देखील समावेश तुम्हाला कमी करायचा आहे। कारण या पदार्थांच्या मुळे तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम पदार्थ जाणार आहेत, जास्तीचं तेल जाणार आहे, जास्तीचं फॅट जाणार आहे आणि याचा परिणाम कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी होऊ शकतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना जास्त वाढू शकतात। कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ खाता तेव्हा ते पचायला जड जातात, त्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होतो, पोट गच्च राहतं आणि ऑलरेडी जी पोटदुखी आहे ती अजून जास्त वाढते। जी बेचैनी आहे तुमच्या पोटामध्ये असणारा जो अस्वस्थपणा आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि एकूणच तुम्हाला उदास वाटायला लागतो, उत्साह कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अंग जड पडतं तुमचं। यासोबतच साखर किंवा साखरेपासून बनलेले गोड पदार्थ देखील तुम्हाला मासिक पाळीमध्ये वर्ज्य करायचे। याचं कारण असं की जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गोड खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते आणि त्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त वाढलं जातं आणि इन्सुलिन जेव्हा वाढतं शरीरामध्ये अनावश्यकपणे किंवा जास्त प्रमाणापेक्षा जास्त, तेव्हा एकूण जो हार्मोनल बॅलन्स आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना ह्या जास्त वाढतात। आता पाहूया काय खायचं, तर त्यामध्ये एक महत्वाचा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तुमची मासिक पाळीच्या वेदना कमी होणार आहे। दर महिन्याला तुम्ही हा पदार्थ मासिक पाळी सुरू झाली किंवा त्याच्या अगोदर थोडंसं तुम्ही चालू करू शकता। त्याच्यामध्ये काय करायचंय, तीळ, गूळ, खोबरं आणि शेंगदाणे याचं मिश्रण करायचं आणि त्याचे लाडू करायचे। तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ एक एक लाडू तुम्ही खा, तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल, तुमच्या वेदना कमी होतील, तुम्हाला अशक्तपणा दूर होईल, उत्साह जो तुमचा आहे तो जास्त वाढेल। अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, मासिक पाळीच्या मध्ये आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जास्त भासू शकते। मग हे मॅग्नेशियम जे आहे ते आपल्याला प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी बऱ्याच जणांना छातीमध्ये जड पडणं, स्तनामध्ये दुखणं किंवा अजून अस्वस्थ वाटणं, बेचैन वाटणं, मूड स्विंग होणं अशा प्रकारे किंवा पायाला गोळे येणे, कंबर खूप दुखायला सुरुवात होते, एकूण अंग जड पडतं, डोकेदुखी व्हायला लागते, मळमळ, उलटी, काय खावंसं वाटत नाही, हे मॅग्नेशियम डिफिशियन्सीचे लक्षण असतं। मग हे मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय करायचं, तर जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहे, मग त्याच्यामध्ये भोपळा आला, पालक आलं, मेथी आलं, सगळ्यात महत्वाचं शिमला मिरची मध्ये देखील खूप चांगलं मॅग्नेशियम आहे। एवढंच नाही तर या हिरव्या पालेभाज्यांच्या मुळे तुम्हाला लोह मिळणार आहे, आयर्न मिळणार आहे, म्हणजे जो मासिक पाळीमधून जाणारा रक्तस्राव आहे त्याच्यामुळे होणारा जो अॅनिमिया आहे म्हणजे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी कमी होण्याचं जे प्रमाण आहे ते देखील होणार नाही आणि तुमचं रक्त चांगलं वाढलं जाईल, हिमोग्लोबिन चांगलं वाढेल आणि हिमोग्लोबिन चांगलं वाढलं की तुमच्या रक्तातील सगळं ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होईल, सगळ्या अवयवाला चांगला ऑक्सिजन पुरवठा होईल, कधीही तुम्हाला दम लागणार नाही, तुमची त्वचा पांढरी पडणार नाही, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही, तुमची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान किंवा एरवी देखील। आणि सगळ्यात शेवटचे पदार्थ तुम्ही आवर्जून मासिक पाळीमध्ये घ्या, ते म्हणजे हळद आणि दुसरं म्हणजे अद्रक। हळद कसं घ्यायची, तुम्ही दुधामधून घेऊ शकता, रात्री झोपण्याच्या अगोदर 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास दुधामध्ये 1 चमच्यावर अर्धा चमच्यावर हळद टाका, कोमट तुम्ही ते प्या। सोबतच अद्रकचा चहा तुम्ही आवर्जून करा किंवा अद्रक कुठल्याही पालेभाज्यामध्ये किंवा कुठलाही पदार्थ करत असताना ज्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये अद्रक आवर्जून टाका। नक्कीच या अद्रक आणि हळदीच्या मध्ये असणारे अँटी इन्फ्लामेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म जे आहेत ते मासिक पाळीचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी मदत करणार आहे। दुसरी चूक आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं किंवा दिवसभर एकाच ठिकाणी झोपून राहणं। बऱ्याच महिलांना सवय असते अशा प्रकारे झोपून राहायचं। मग तुम्ही म्हणाल डॉक्टर वेदना होतात आम्ही काय करावं, जेव्हा तुम्हाला झोपून राहण्यासारख्या वेदना होतात किंवा दुखतं पोटामध्ये तेव्हा तुम्हाला डॉक्टरला दाखवायची गरज आहे। पण मात्र फक्त मनामध्ये मासिक पाळी आली आता काय खरं नाही असं म्हणून तुम्ही जर झोपून राहत असाल किंवा बसून राहत असाल तर तुमच्या वेदना कधीही कमी होणार नाहीत, तुमची मासिक पाळी कधीही निरोगी होणार नाही। लक्षात ठेवा, मासिक पाळीमध्ये थोडी तरी शरीराची हालचाल ठेवा, योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम करा, अनुलोम विलोमचा व्यायाम तुम्ही जर 10-15 मिनिटं जरी केला तर तुम्हाला चांगला फायदा होईल। आसनं तुम्ही करू शकता, फक्त आसनं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशी योगासनं अजिबात तुम्ही करू नका ज्याच्यामध्ये पाय तुम्हाला वरच्या बाजूला न्यावा लागेल। त्यासोबतच तुम्ही हलका चालण्याचा साधा व्यायाम करू शकता, शतपावली संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही करू शकता। असं का बरं करायचं, कारण ह्या ज्या छोट्या मोठ्या हालचाली आहेत त्या छोट्या मोठ्या हालचालीमुळे शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं। रक्ताभिसरण सुधारलं की सगळ्या शरीरातल्या सगळ्या पेशींना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवतो, सगळ्या मांसपेशी ह्या रिलॅक्स होतात, ढिल्या पडतात, ज्या आकडून बसलेल्या आहेत। लक्षात ठेवा, जेव्हा मांसपेशी आकडून बसतात तेव्हा त्याच्यामध्ये वात निर्माण होतो आणि हा वात सगळ्यात कारणीभूत ठरतो तो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वेदना निर्माण करण्यासाठी। मग ह्या वेदना जर कमी करायच्या असतील तर तुम्हाला अशा प्रकारे एक ठिकाणी बसून राहणं किंवा झोपून राहणं हे परवडणारं नाही, त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका। तिसरी चूक आहे मासिक पाळीच्या दरम्यान पेन किलरच्या गोळ्या घेणं। बऱ्याच महिलांना सवय असते मासिक पाळी आली किंवा येणार म्हणलं की पेन किलरच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायच्या। पेन किलरच्या गोळ्यानं तुमचा त्रास कधीही कायमस्वरूपी कमी होणार नाही,
त्या गोळ्या फक्त तुमच्या वेदना तात्पुरत्या कमी करणाऱ्या आहेत, शिवाय त्या गोळ्यांचे तुमच्या लिव्हरवर, किडनीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम होणार आहेत, आतड्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम होणार आहेत, तुमच्या पचनशक्ती बिघडू शकते, कारण ह्या औषध गोळ्यांच्या मध्ये असणारे केमिकल तुमच्या आतड्यातला जो नैसर्गिक जो फ्लो आहे, नैसर्गिक जो वातावरण आहे ते बिघडवून टाकतं आणि चा परिणाम म्हणून तुम्हाला पोट अजून गच्च होतं, डंबारतं, गॅस होतो, ऍसिडिटी होते आणि मासिक पाळीच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होण्यापेक्षा तुमच्या वाढून बसतात. त्याच्यामुळे पेन किलर कुठलेही तुम्ही घेऊ नका. थोड्याफार वेदना होतात, त्या होणं स्वाभाविक आहे. वेदना झाल्याशिवाय तुमचा रक्तस्राव बाहेर येणारच नाही. का बरं, काय होतंय नेमकं, काय होतंय नेमकं त्याच्यामध्ये? जे गर्भाशय आहे, गर्भाशयामध्ये रक्त साचलेलं आहे, घाण साचलेली आहे, ही सगळी जे रक्त आहे ती बाहेर काढून टाकण्यासाठी गर्भाशयाला हालचाल करावी लागेल ना, अंकुचन प्रसरण पाहावं लागेल, तेव्हाच ती बाहेर काढून टाकली जाईल. आणि ते होत असताना थोड्याफार वेदना होणारच, कंबर दुखेल, ओटीपोटामध्ये दुखेल, अस्वस्थ वाटेल, बेचैन वाटेल, पण ती मनाची तयारी तुम्ही करा. मनाची तयारी जर असेल, नाही बाबा हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे, हे आपल्याला थोडंफार सहन करावंच लागतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्या तरी गोळ्या खाता वेदनेच्या, मग तेव्हा काय होतं, तुमच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांच्या अंकुचन प्रसरणामध्ये बाधा येते. अंकुचन प्रसरणामध्ये जर बाधा आली तर व्यवस्थित तो सगळी घाण, सगळा कचरा जो आहे, जो वेस्ट आहे, ते मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या मधून बाहेर व्यवस्थित पडेल का? नाही, त्याच्यामध्ये बाधा येईल. मग हळूहळू तुमच्या मासिक पाळीमध्ये कुठेतरी अडचणी यायला लागतील. मग कधीतरी येणारच नाही, कधी जास्तच जाईल, कधी कमीच जाईल, 6-6 महिने येणारच नाही. म्हणून नैसर्गिक जो प्रवाह आहे, नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याला गोळ्या, औषधं घेऊन तुम्ही थांबवू नका किंवा त्याला कुठेतरी दाबून टाकू नका. ह्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही हर्बल टी वापरू शकता, ग्रीन टीचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता. फळे जी आहेत त्या प्रकारची त्या सीझन मध्ये मिळणारी ती फळं तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहेत याच्यामुळे तुमचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. यासोबतच लसूण आहे, अद्रक आहे, हळद आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, अशा प्रकारच्या इंडियन स्पायसेसचा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित समावेश करा. किंवा याचा काढा, याचा चहा देखील तुम्ही एकत्रित करून याचा मसाला तयार करून तुम्ही पिऊ शकता, ज्याच्यामुळे तुमच्या वेदना ह्या चांगल्या प्रकारे कमी होतील. चौथी चूक आहे मासिक पाळीबद्दल न बोलणं. बऱ्याच महिला किंवा मुली मासिक पाळीबद्दल बोलत नाहीत. तुमच्या घरातल्या लोकांना, आईला किंवा मोठ्या बहिणीला तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी सांगा. लाजून किंवा काहीतरी अवघड वाटून त्या सांगत नाहीत. मग अशा वेळी काय होतं, अंगावर काढलं जातं आणि एक दिवस काहीतरी मग मोठा आजार उद्भवलेला दिसून येतो. मग कुठेतरी गर्भाशयामध्ये गाठीच झाल्या, कुठं पीसीओडीचाच आजार झाला किंवा अजून काय फायब्रॉइडच झालं, अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवायला लागतात. किंवा कुठेतरी इन्फेक्शनच गर्भाशयामध्ये झालं. का बरं असं होतं? आपण बोलत नाही, आपल्याला लाज वाटते. कारण लाज वाटण्यासारखं अजिबात नाहीये. हे बघा, मासिक पाळीमुळे आपल्या सगळ्यांचा जन्म आहे. मासिक जसं नाकातून शेंबूड येतो, लघवी येते, आपल्याला संडास येते किंवा कानातून काही स्त्राव येतात, डोळ्यातून अश्रू येतात, अगदी तशीच मासिक पाळी देखील आहे. रक्तस्राव बाहेर पडतो, तो नैसर्गिक आहे. त्याच्याबद्दल लाजायचं अजिबात काही नाही. मोकळेपणानं घरामध्ये तुम्ही बोला. तुमच्या डोक्यावरचा ताण देखील कमी होईल, टेन्शन देखील कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला वेळीच औषधोपचार मिळेल आणि तुमचा त्रास, तुमच्या वेदना, तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन हे टाळले जातील. त्याच्यामुळं मासिक पाळीबद्दल घरामध्ये मनमोकळेपणाने बोला. पुरुष असेल किंवा स्त्री असतील, या सगळ्यांनी मासिक पाळीबद्दल मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. पाचवी चूक बऱ्याच महिला करतात की मासिक पाळीच्या तारखावर किंवा त्याच्या प्रमाणावर, रक्तावर लक्ष ठेवत नाही. किती अंगावरून जाते, किती पॅड लागतात, कशा प्रकारचा रक्तस्राव आहे, गाठी आहेत का, लाल आहे का, काळपट आहे का, मासिक पाळी कधी आली होती, कधी नाही आली होती, किती दिवस उशिरा आली, किती दिवस लवकर आली, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर लक्ष असू द्या. कारण जेव्हा याच्यामध्ये काही गडबड होईल, कमी जास्त होईल, प्लस मायनस होईल, तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल आणि लगेचच तुम्हाला मग काहीतरी सल्ला, उपचार, मार्गदर्शन त्याच्यावरती घेता येईल. त्याच्यामुळं ह्याच्यावर लक्ष न ठेवण्याची चूक तुम्ही करू नका. 6वी चूक मासिक पाळीमध्ये तुम्ही आवर्जून टाळा. बऱ्याच महिला याच्या आवर्जून टाळतात देखील. काय तर मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही डोक्यावरून आंघोळ करू नका. तुम्ही म्हणाला असं का बरं? कारण 3-4 दिवसाचाच प्रश्न असतो. जेव्हा खूप जास्त रक्तप्रवाह अंगावरून जात असतो तेव्हा मांसपेशी ह्या चांगल्या मोकळेपणानं आपल्या रिलॅक्स झाल्या पाहिजेत, अंकुचन बी पावल्या पाहिजेत. परंतु जेव्हा डोक्यावरून आंघोळ करता तुम्ही तेव्हा थंडगार पाणी किंवा डोक्यामध्ये ओलावा राहू शकतो, थंडावा राहू शकतो व शरीराच्या वरच्या भागामध्ये थंडावा, ओलावा राहू शकतो. मग अशा वेळेला काय होतं की शरीराचा जो खालचा भाग म्हणजे पोटाचा, ओटीपोटाचा भाग किंवा पायाकडचा जो भाग आहे, तिथली जी गरमी आहे, ती जी उष्णता आहे, ती ऑटोमॅटिकली वर ढकलली जाते आणि परिणाम म्हणून
तिथल्या रक्तस्रावाच्या प्रवाहामध्ये काहीतरी बाधा येऊ शकते आणि तुमचा रक्तस्राव मोकळेपणानं होण्यामध्ये अडचण येऊन तुम्हाला ह्या मासिक पाळीच्या समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे तुम्ही साधी आंघोळ करू शकता डोक्याच्या खालून। अजून एक महत्वाची गोष्ट, ही आंघोळ करत असताना तुम्ही काय करा, इप्सन साल्ट त्याच्यामध्ये टाका। म्हणजे इप्सन नावाचं मीठ मिळतं बाजारामध्ये, कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्ही इप्सन साल्ट म्हणून विचारा, ते तुम्हाला देतील। पॉकेट असते, त्याची पावडर असते। दररोज मासिक पाळीच्या मध्ये आंघोळ करत असताना 1 बकेट पाण्यामध्ये 1 चमचा टाका तुम्ही। याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मॅग्नेशियम असतं, मॅग्नेशियम सल्फेट असतं आणि ह्याच्यामुळं तुमच्या मासपेशीला एक चांगला नैसर्गिक आराम मिळतो। कोमट पाणी तुम्ही आंघोळीसाठी वापरा, जास्त कडक देखील मासिक पाळीमध्ये वापरू नका। त्वचेला सहन होईल इतकं कोमट पाणी वापरा आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मीठ टाकून जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीराची स्वच्छता तर व्यवस्थित होईलच होईल। सोबतच तुमची जी काही पोटदुखी आहे, अंगदुखी आहे, मासपेशीचं गोळे आहेत किंवा अंगामध्ये आलेला जो जडपणा आहे तो हलका होईल आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल, ताजतवानं वाटायला लागेल। 7वी चूक आहे मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शारीरिक कष्ट करणं किंवा आराम न करणं। मगाशीच तुम्ही म्हणला डॉक्टर आम्हाला झोपू नका किंवा जास्त आराम करू नका। बघा, आराम करणं आणि एका ठिकाणी बसून राहणं कंटिन्यू ह्याच्यामध्ये फरक आहे। म्हणजे मासिक पाळीमध्ये शरीराला कष्ट सहन करावं लागतं, तेव्हा जे जास्तीचं जे काम आहे तुमचं अवजड जे काम आहे, मग शारीरिक व्यायाम असेल, खूप वेगाने चालणं फिरणं असेल, तुम्ही जिम काय करत असाल, एरोबिक जिम्नॅस्टिक करत असाल, खूप शारीरिक कष्टाचं घाम आणणारं किंवा मासपेशीला जास्तीचा ताण आणणारा हा कुठलाही व्यायाम किंवा कुठलाही शारीरिक कष्ट तुम्ही करू नका। जड उचलणं असेल किंवा अजून शेतामध्ये काम करणं असेल, असली चूक तुम्ही करू नका। हलका फुलकं घरातलं काम तुम्ही रुटीन मधलं करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या हालचाली पण होतील आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल। त्यामुळे लक्षात ठेवा, जास्तीचं शारीरिक कष्ट तुम्ही करू नका। आरामाची गरज असते ह्या काळामध्ये आणि घरातील लोकांनी देखील, पुरुषांनी किंवा अजून कोणी वयस्क मंडळी असेल, सासू असेल, सासरे असेल, यांनी देखील हे गोष्ट समजून घेतली पाहिजे। मासिक पाळीच्या काळामध्ये मानसिक आधाराची देखील गरज असते, प्रेमाची गरज असते, मायेची गरज असते। काय कमी जास्त, काय दुखते का, काय नाही का, काय चांगलं वंगळ खायला देऊ का, असं देखील तुम्ही विचारलं पाहिजे, तर तिची मासिक पाळी अतिशय सुसह्य जाईल। कारण प्रत्येकाला ह्या मासिक पाळीचं महत्व आहे, प्रत्येकासाठी ही मासिक पाळी महत्वाची आहे। ही चूक आहे मासिक पाळीच्या मध्ये संबंध ठेवणं, शरीर संबंध ठेवणं, तर ही चूक तुम्ही करू नका। ऑलरेडी ती स्त्री वेदनेमध्ये आहे, ऑलरेडी त्या स्त्रीच्या शरीराची स्वच्छता चालू आहे, मध्ये असणारी जी घाण आहे, जे साचलेले वेस्ट आहे, जे अनावश्यक आहे, टाकाऊ आहे, ते बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया आहे। यासोबतच या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूड स्विंग होत असतात, अशा वेळी तुम्ही संबंध ठेवणं हे घातक ठरू शकतं। त्यामुळे हे देखील तुम्ही आवर्जून वर्ज्य करा। किमान पहिले 3-4 दिवस तरी तुम्ही संबंध नाही ठेवले पाहिजे। 9वी चूक सर्रास महिला करताना दिसून येतात, अतिशय धोकादायक असणारी ही चूक आहे, ती म्हणजे मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या औषधं घेणं। बऱ्याच जणांचा समस्या असते, डॉक्टर काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी देवदेवच आहे, कुठेतरी देवाला जायचंय, प्रवासाला जायचंय, मग मी गोळ्या घेऊन मासिक पाळी माझी पुढे लांबवू का? ही नैसर्गिक मासिक पाळी तुम्ही जर लांबवली तर तुमच्या मासिक पाळीच्या समस्या वाढू शकतात, तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, यामुळे गर्भाशयाचे आजार होऊ शकतात, तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त वाढतो। यासोबतच ओव्हरी म्हणजे स्त्री बीजकोष जे आहे त्याच्यामध्ये गाठी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते, तुमचं वजन जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं, एकूणच मेटाबॉलिक चेंजेस तुमच्या शरीरामध्ये येऊ शकतात। आणि ह्याचे दुष्परिणाम जर तुम्हाला टाळायचे असतील तर मासिक पाळीच्या नैसर्गिक स्त्रावाला तुम्ही अडवू नका, त्याला थांबवू नका, त्याला दाबून टाकू नका, नियमितपणे येऊ द्या। काही होत नाही, देवाच्या मुळेच आपल्याला मासिक पाळी आहे। ईश्वरानंच निसर्ग निर्माण केला, ईश्वरानंच स्त्री पुरुष निर्माण केले, ईश्वरानेच स्त्रीला मासिक पाळी दिली। त्यामुळं ईश्वरासाठी ही मासिक पाळी कधीही अपवित्र असणार नाही, हे फक्त आपली मानसिकता आहे, लक्षात ठेवा। तुमच्या मनात जर चांगला भाव असेल, तुमच्या मनामध्ये देवाप्रती अतिशय श्रद्धा असेल तर तुम्ही नमस्कार करा, पूजा नाही केली तरी चालेल, तुमची जर तशी इच्छा असेल तर करू नका, परंतु ती पूजा करता यावी म्हणून मासिक पाळी पुढे ढकलू नका गोळ्या औषधं खाऊन। लक्षात। 10वी चूक आहे मासिक पाळीमध्ये उपवास करणं किंवा व्यवस्थित मुबलक पाणी न पिणं। मासिक पाळीमध्ये एरवीच्या पेक्षा जास्त पाणी तुम्ही पिलं पाहिजे, 1.5 पाणी तुम्ही जास्त पिलं पाहिजे, कारण मासिक पाळीमधून रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावरून जातो। मग अशा वेळी शरीरात पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं, आणि जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा तुम्हाला पाण्याची गरज असते। पाणी पिऊ नाही वाटलं तरी तुम्ही औषधासारखं पाणी प्या। पाणी पिल्यानंतर सुद्धा तुमच्या वेदना खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे। औषध मन समजून पाणी प्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल। बरेच जण उपवास करतात, काहीतरी उपवास असतो, एकादशी येते, श्राव किंवा अजून संकष्टी येते, अजून काहीतरी येतं। तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान पुरेसा पूरक पोषक आहार घेतला नाही तर तुम्हाला तुमच्या वेदना जास्त वाढणार आहे, तुमचा अशक्तपणा वाढणार आहे, तुमच्या शरीरामध्ये कमजोरी येणार आहे। जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर उपवासाचे जे हेल्दी पदार्थ असतात, म्हणजे जसं की बगर असेल म्हणा, फळं असतील म्हणा, दूध असेल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे 4-5 वेळा
तुम्ही थोडं थोडं आहार घ्या. जेवण जरी करायचं असेल तरी थोड्या थोड्या वेळेला थोडं थोडं जेवण करा. एकदाच पोट गच्च भरून तुम्ही जेवण करू नका. जड अन्न खाऊ नका. रात्री 7च्या नंतर जेवण करू नका. दिवसभरामध्ये थोडा थोडा आहार घ्या आणि मुबलक पाणी पिणं अत्यंत महत्वाचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगायला. आणि 11वी चूक आहे ती तुम्हाला आवर्जून टाळायची, ती म्हणजे स्वच्छता न राखणं किंवा पाळीमध्ये व्यवस्थित वेळेवरती पॅड न बदलणं. साधारण 4 ते 6 तासामध्ये तुम्ही पॅड बदलला पाहिजे. यासोबतच जर जास्त हेवी ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही 2-3 तासाला सुद्धा पॅड बदलला पाहिजे. बहुतांशी महिला रात्रभर पॅड तसाच ठेवतात, तर रात्री झोपताना तुम्ही पॅड बदलून झोपा. तुम्हाला चांगली झोप येईल, कम्फर्ट वाटेल. त्यासोबतच तिथली स्वच्छता, दरवेळी पॅड बदलत असताना तिथला जो एरिया आहे तो व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवा. साबण तिथं अजिबात वापरू नका. साबण जर वापरलं तर तिथला नैसर्गिक जो प्रतिकार शक्ती आहे ती कमी होते. त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याने फक्त ती जागा स्वच्छ पुसून घ्या, कोरडी करा आणि मग तुम्ही त्याला पॅड लावा. पॅडचं डिस्पोजल देखील व्यवस्थित करा. तर ही आजूबाजूला रस्त्यावरती उघड्या जागेवरती पॅड अजिबात टाकू नका, कारण त्याच्यामुळे संसर्ग पसरणार आहे, त्याच्यामुळे इन्फेक्शन वाढणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही, याची आवर्जून तुम्ही काळजी घ्या. त्यासोबतच जे रेग्युलर दुकानामध्ये मिळणारे जे पॅड असतात याच्याशिवाय तुम्ही दुसरे इतर देखील पर्याय तुम्ही करू शकता. जसे की कप मिळतो मासिक पाळीमध्ये वापरायचा, त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ तयार केला, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. यासोबतच तुम्ही कापडी पॅड वापरू शकता किंवा बाजारामध्ये बायोडिग्रेडेबल पॅड देखील मिळतात, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर नक्कीच ह्या सगळ्या चुका तुम्ही आवर्जून टाळा. तुमच्या मासिक पाळीच्या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी चांगली मदत होईल. मित्र नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा. यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या चुका लक्षात येतील, ते चुका टाळतील, त्यांना त्यांचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीमध्ये अजून काय तुमचे प्रश्न समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. त्याच्यावरती आम्ही चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक, तुम्ही केलेलं छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर आम्ही अजून चांगले या पुढच्या काळामध्ये आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.